नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. याची भरती निघालेली मित्रांनो, पोलीस भरती निघालेली आहे नागपूर ग्रामीण करता. चांगली पॉझिटिव्ह असणार आहे मित्रांनो. कोणते कोणते पदं असणार आहे, कशा पद्धतीने भरले जाणार आहे, किती पगार असणार आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो. चांगली पॉझिटिव्ह असणार. त्यात जी आर आलेला आहे मित्रांनो, लेटेस्ट जी आर आलेला आहे आणि तुम्हाला याचे खूप सारे अपडेट वगैरे देणार आहे पोलीस भरती रिलेटेड. तर संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप, इंस्टा आयडी, फेसबुक आयडीला फॉलो करून ठेवायचं आहे. आता अजून जी आर आलेला आहे मित्रांनो, लेटेस्ट असा जी आर असणार आहे. पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या स्थापनेवर वडोदा पोलीस ठाणे, पाचगाव पोलीस ठाणे आणि कडमेश्वर पोलीस ठाण्याची विभाजन करून नवीन मोहपा पोलीस ठाणे अशी एकूण तीन नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यास त्याकरिता पदनिर्मिती व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती अनावर्ती खर्चास मान्यता देण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून. गृह विभागाकडून हा जी आर आलेला आहे 14 ऑगस्ट 2025 चा लेटेस्ट असा हा जी आर असणार आहे मित्रांनो. ओके, तर इथं प्रस्तावना आपण जाणून घेणार आहोत. नागपूर हे महाराष्ट्राच्या उपराजधानीचे शहर आहे. नागपूर जिल्हा औद्योगिक व दळणवळणाच्या दृष्टीने प्रगतशील असून त्याचे क्षेत्रफळ फार मोठं आहे. सध्या विकसित होणाऱ्या नागपूर जिल्ह्याची सीमा व वाढती लोकसंख्या, विशिष्ट भौगोलिक परिसर, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि गुन्हेगारांकडून घडणाऱ्या बेकायदेशीर कृत्यांवर आळा घालण्याकरिता तसेच सामान्य नागरिकांना समस्या तातडीने सोडवण्यासाठी नवीन पोलीस ठाणे निर्माण करणे आवश्यक आहे. त्यामुळे उक्त वस्तुस्थितीत विचार करून पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाने संदर्भ दिन क्रमांक 1 ते 3 येथे नमूद पत्रामध्ये पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या स्थापनेवर वडोदा पोलीस ठाणे, पाचगाव पोलीस ठाणे, कडमेश्वर पोलीस ठाणे विभाजन करून नवीन मोहपा पोलीस ठाणे अशी एकूण 3 नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यास त्याकरिता पदनिर्मिती व त्या अनुषंगाने येणाऱ्या आवर्ती अनावर्ती खर्चास मान्यतेचा प्रस्ताव शासनास सादर केलेला होता. सदरहून प्रस्ताव शासनाच्या विचारधरणात होता मित्रांनो. ओके, आता शासनाचा इथं निर्णय काय घेतलेला आपण शासन निर्णय तो जाणून घेणार आहोत. आता पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या स्थापनेवरील वडोदा पोलीस ठाणे, पाचगाव पोलीस ठाणे, कडमेश्वर पोलीस ठाणे यांचे विभाजन करून नवीन मोहपा पोलीस ठाणे अशी एकूण 3 नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यास या शासनाच्या निर्णयामध्ये शासन मान्यता देण्यात येत आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे जी की इथं उक्त नमूद 3 पोलीस ठाण्याकरिता या शासन निर्णयासोबत परिशिष्ट अ ते क मधून नमूद केलेली विविध संवर्गातील एकूण 216 नियमित पदे असणार मित्रांनो. किती? 216 नियमित पदांसाठी तर पोलिसांचे असणार आहे. त्याच्यानंतर ते 3 सफाई कामगार पदे असणारे बाह्य यंत्रद्वारे घेण्यात येणार आहे मित्रांनो. त्याचा खर्च दिलेला आहे 24,25,82,760 रुपये असणार आहे मित्रांनो. ओके, प्रति पोलीस ठाणे आवर्ती खर्च असणार आहे प्रति पोलीस ठाण्यांसाठी. ओके, त्याचा हा अशा पद्धतीने जी आर दिलेला आहे. आणि जे 3 पदे जे असणार आहे सफाई कामगारसाठी त्याच्या इथं प्रति एक पोलीस ठाण्याकरता एक सफाई कामगार असणार आहे. त्याचा इथं बाह्य यंत्रणेद्वारे भरती येणार आहे. 27/4/2025 निर्णयानुसार तरतुदींचे काटेकोरपणाने पालन करावे. उक्त पोलीस ठाण्यांकरिता येणाऱ्या अनावर्ती खर्चास वर्षाच्या उपलब्ध मंजूर निधीतून अनुदानातून भागवण्यात यावा. आता उपरोक्त नमूद 3 पोलीस ठाण्याकरिता प्रस्ताव महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाने सादर करावा मित्रांनो. ओके, शासन निर्णय क्रमांक दिलेला मुख्य सचिव अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीने मान्यतेनुसार निर्गमित करण्यात यावा. ओके, त्याच्यानंतर मी दिलेले मित्रांनो तर ते किती पदं असतात ते आपण जाणून घेणार आहोत. जे की परिशिष्ट मध्ये दिलेलं आहे. वडोदा पोलीस ठाण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील दिलेला आहे. त्याच्यामध्ये दिलेले मित्रांनो आता नियमित पदे दिलेली आहे जे की आपण बघून घेणार आहोत. पदनाम दिलेले आहे, अनुक्रमांक, पदनाम, वेतन श्रेणी, मंजूर पद संख्या, आवर्ती व अनावर्ती खर्च दिलेला आहे जे की आपण इथं जाणून घेणार आहोत स्टेप बाय स्टेप सगळ्या तिन्ही पोलीस ठाण्यांकरिता. ओके, तिघांसाठी. आता याच्यामध्ये जे सगळ्यात पहिलं जे असणार आहे पोलीस निरीक्षक साठी तर वॅकेन्सी असणार A17 सॅलरी असणार आहे. यांना पगार असणार 49,000 ते 1,55,800. याच्यामध्ये एक पद असणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक साठी तर वॅकेन्सी असणार S15 सॅलरी असणार आहे 41,800 ते 1,32,300. याच्यात 2 पदे असणार आहे. पोलीस उपनिरीक्षक साठी S14 सॅलरी असणार आहे. यांना पगार असणार 38,600 ते 1,22,800. याच्यामध्ये 5 पदे असणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक साठी ते S10 सॅलरी असणार 29,200 ते 92,300 एवढा पगार असणार. याच्यात 10 पदे असणार आहे. त्यानंतर पोलीस हवालदार करता येते S9 सॅलरी असणार आहे.
26,400 ते आपल्याला 83,600 एवढा पगार असणार आहे. यांना विशेष 750 रुपये वेतन, 750 रुपये विशेष वेतन असणार आहे. याच्यात 20 पदं बघायला मिळतात. आणि पोलीस शिपाई करता S7 सॅलरी असणार आहे. S7 21,700 ते 69,100 एवढा पगार असणार आहे. याच्यामध्ये 750 रुपये आपल्याला विशेष वेतन असणार आहे. याच्यात 34 पदं बघायला मिळतात. टोटल इथं 72 पदे नियमित पदे असणार आहे. त्याच्यानंतर इथं बाह्य यंत्रणेद्वारे आपल्याला गट कर्मचारी असणारे सफाई कामगारसाठी 1 पद असणार, म्हणजे इथून 72 नियमित पद आणि एक इथं सफाई कामगार 73 पदे असणारे याच्यासाठी. ओके, कोणतं होतं ते पोलीस ठाणे वडोदा पोलीस ठाण्याकरिता. ओके, त्याच्यानंतर परिशिष्ट ब मध्ये दिलेलं आहे पाचगाव पोलीस ठाण्याकरता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील दिलेला आहे. याच्यामध्ये नियमित पदे असणार आहे, ते आपण जाणून घेणार आहोत किती पदे असणार आहे. पोलीस निरीक्षकसाठी ते S18 सॅलरी 49,000 ते 1,55,800 एवढा पगार असणार. याच्यात 1 पद असणार आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षकसाठी S15 सॅलरी असणार 41,800 ते 1,32,300 एवढा पगार असणार. 2 पदं असणार आहे. पोलीस उपनिरीक्षकसाठी S14 सॅलरी असणार आहे. 38,600 ते 1,22,800 एवढा पगार असणार. याच्यात 5 पदे असणार आहे. त्याच्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी S10 सॅलरी असणार 29,200 ते 92,300 एवढा पगार असणार आहे. याच्यात 10 पदे असणार आहे. आता पोलीस हवालदारसाठी इथे S9 सॅलरी 26,400 83,100 एवढा पगार असणार. याच्यात 750 रुपये विशेष वेतन असणार आहे. याच्यात 20 पदं बघायला मिळतात. आणि पोलीस शिपाई करता S7 सॅलरी असणार S7 याच्यामध्ये 21,700 ते 69,100 एवढा पगार असणार. याच्यात विशेष आपल्याला वेतन असणार आहे 750 रुपये. ओके, याच्यात 34 पदं बघायला मिळतात. इथे एकूण पदं दिलेली आहे 72. ओके, त्याच्यानंतर इथं गड्डची भरती असणार आहे सफाई कामगारासाठी 1 पद. 72 नियमित पदे आणि 1 इथं बाह्य यंत्रधारी, म्हणजे टोटल इथं पण 73 पदे बघायला मिळतात आपल्याला पाचगाव पोलीस ठाण्यांसाठी. आता मोहोपा पोलीस ठाण्याकरिता नव्याने निर्माण करण्यात येणाऱ्या पदांचा तपशील दिलेला आहे. याच्यामध्ये नियमित पदे दिलेली आहे, जे की असणारे पोलीस निरीक्षकसाठी S18 सॅलरी 49,000 ते आपल्याला 1,55,800 एवढा पगार असणार आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला 1 पद बघायला मिळतात. त्याच्यानंतर इथं असणार आहे सहाय्यक पोलीस निरीक्षकसाठी S15 सॅलरी असणार 41,800 ते 1,32,300 एवढा पगार असणार. 2 पदे बघायला मिळतात. ओके, पोलीस उपनिरीक्षकसाठी S14 सॅलरी असणार 38,600 ते 1,22,800 एवढा पगार असणार. या 5 पदे बघायला मिळतात. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकसाठी इथं S10 सॅलरी असणार 29,200 ते 92,300 एवढा पगार असणार. 10 पदं बघायला मिळतात. ओके, पोलीस हवालदारसाठी ते S9 सॅलरी असणार आहे 26,400 ते आपल्याला 83,600 एवढा पगार असणार आहे. प्लस आपल्याला 750 रुपये आपल्याला विशेष वेतन असणारे 20 पदं बघायला मिळतात. ओके, त्याच्यानंतर इथं 6 नंबरला पोलीस शिपाईसाठी S7 सॅलरी असणार 21,700 ते 69,100 एवढा पगार असणार. याचं विशेष वेतन असणार 750 रुपये. 34 पदं बघायला मिळतात. एकूण इथं पण 72 पदे बघायला मिळतात नियमित पदांमध्ये. आणि इथं गड्ड कर्मचाऱ्यांमध्ये सफाई कामगारासाठी 1 पद बघायला मिळतात. म्हणजे टोटल इथं पण 73 पदे असणार आहे. असे इथं 73 पदे नियमित पदे असणारे 72 प्रत्येक पोलीस ठाण्याकरता मोहोपा, पाचगाव आणि जे असणारे वडोदरासाठी. ओके, इथं असे नियमित पदे 72 आणि 1 पद असणारे सफाई कामगारचं. ओके, अशा पद्धतीने याचा GR आलेला आहे मित्रांनो. आता तुम्हाला एक सांगू इच्छितोय, तर तुमची आता तुम्हाला इथं शंका असेल अप्लाय कसं करायचंय. आता तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, आता MPSC ग्रुप बी ची भरती आलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता फक्त STI आणि AS ची भरती आली. ते पण खूप सारे कमी पदे आलेली मित्रांनो, 282 का 83 अशी काहीतरी पदे आलेली आहे. ओके, PSI भरती अजून सुद्धा आलेली नाही मित्रांनो. PSI ची खूप सारी भरती इथं खाली मित्रांनो, जागा खाली आहे. तर खूप सारी बंपर भरती येणार आहे आता ग्रुप बी मध्ये MPSC मध्ये PSI ची. आणि त्याच्यानंतर इथं पोलीस भरतीची ग्रुप सी ची भरती पण येणार आहे. त्याच्यामधून बाकीची इथून पोलीस भरतीमधून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकची पण पदं भरली जातील मित्रांनो. ओके, तर चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. याची आता अपडेट वगैरे येणार आहे ना. पोलीस भरतीची एक अपडेट आलेली न्यूज आलेली मित्रांनो, ही 15,000 प्लस इथं पदं खाली मित्रांनो. पोलीस भरतीची बंपर भरती इथं निघणार आहे मित्रांनो. आता येणाऱ्या 1-2 महिन्यांमध्ये त्यांची आता भरती प्रक्रिया चालू होणार आहे मित्रांनो. लेटेस्ट तशी इथं अपॉर्च्युनिटी भेटणार आहे. 15,000 पेक्षा जास्त पदांसाठी इथं पोलीस शिपायांसाठी तर पदं निघालेली मित्रांनो. त्याची न्यूज पण येऊन गेलेली मित्रांनो. ओके, तर चांगली पॉझिटिव्ह असणार आहे. GR बनवण्याचा उद्देश एकच आहे मित्रांनो, की आपल्याला अभ्यास करायचा आहे, जेणेकरून याची अपडेट लवकरात लवकर येणार आहे. याचे GR वगैरे पास झालेले आहे. तर लवकर त्याची अपडेट येईल. त्यामुळे सगळ्या जणांनी अभ्यासाला लागून जायचे. MPSC ग्रुप सी असो या ग्रुप बी मध्ये असो, या पोलीस शिपाईसाठी असो, त्याची लेखी परीक्षांची अभ्यासाची तयारी करून ठेवायची आणि आपल्या ग्राउंडची प्रॅक्टिस करून ठेवायची मित्रांनो. ओके, लवकरच त्याची अपडेट वगैरे येईल मित्रांनो. याची अपडेट वगैरे आली की लगेच तुमच्यासमोर व्हिडिओ बनवेल मित्रांनो. ओके, जर तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा मला Instagram, Facebookला तुम्ही मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. जर तुम्हाला PDF फाईल पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनल, WhatsAppवर पण डाउनलोड करून घ्या. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा मला Instagram, Facebookला मेसेज करा.
व्हिडिओ आवडला तर लाईक करायचं, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करायचं आहे. चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करायचं. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो. असाच जॉब अपॉर्च्युनिटी आपण आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.